अजित पवारांनंतर आता राज्याचा उपमुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांकडून केली जाते। आमदारांच्या भावनांचा आदर करून निर्णय घेणार असल्याची भूमिका राष्ट्रवादीच्या काँग्रेस नेत्यांनी मांडलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतलेली आहे। तर या संदर्भात लवकरच पक्षाची बैठक बोलावली जाणार असल्याचंही कळतंय। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा, राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची मागणी। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार? अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे। अजित पवार यांच्याकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासोबत राज्यातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं अर्थ खात्यासह राज्याचं उपमुख्यमंत्री पदही होतं। दादांकडे असलेलं उपमुख्यमंत्री पद आणि महत्त्वाची खाती कुणाकडे सोपवली जाणार याची चर्चा सुरू झाली आहे। अशातच अजित पवारांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्याची मागणी सुरू झाली आहे। आता दादाची जागा भरून काढणं, पोकळी भरून काढणं तर कसंही केलं तर शक्य नाहीये, पण त्यातल्या त्यात एक पक्षाला कोणीतरी एक सांभाळणारा असावा। राज्यातही जे महायुतीतल्या सरकारमध्ये दादा उपमुख्यमंत्री होते, तर अनेकांच्या अशा कालच्या चर्चा आहेत का बाबा आता सुनेत्रा वहिनींना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री पद देऊन आणि ही पूर्ण निघणार नाही, दादाची जागा भरू शकत नाही, पण त्यातले त्यात थोडंसं एक सांत्वन होईल। त्यामध्ये सुनेत्रा वहिनींना अनुभव पण आहे, प्रशासकीय अनुभव आहे, त्या आज खासदार आहेत, त्या सिनेट मेंबर होत्या, अनेक वर्षे त्या बारामतीचा कारभार तसं बॅकडोअरला सुनेत्रा वहिनीच सगळ्या सांभाळत होत्या। बारामती टेक्स्टाईल पार्क त्या हाताळत होत्या। त्यांना ग्रामीण भागातल्या कामाचा त्यांना पूर्ण अनुभव आहे आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी जी आहे, लग्न झाल्यानंतरही पवार कुटुंबात आल्यानं पूर्ण राजकीय पार्श्वभूमी आहे आणि त्याचबरोबर त्यांची जी माहेर आहे त्यालाही पूर्ण मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली। या भेटीनंतर प्रफुल्ल पटेलांनी दिलेली ही प्रतिक्रिया बोलकी आहे। काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या आमच्या पक्षासाठी जे महत्त्वाचा एक योगदान होता, त्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका होती, सगळ्या बाबतीचा विचार करून आम्हाला लवकरात लवकर निर्णय करायचा आहे। धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरवू। जनतेच्या मनातलं, आमच्या आमदारांच्या मनातलं, वहिनींच्या सोबत बोलणं, परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे, संवेदनाशील आहे। सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याच्या मागणीवर राष्ट्रवादीतल्या बड्या नेत्यांनी सावध भूमिका घेतली। सुनेत्रा वहिनी पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची चर्चा केली नाही, पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कोणाला त्या जागेवर बसवायचा हे पक्षाचा निर्णय आहे, पण हे पण मी तुम्हाला सांगतो की आम्ही जनभावनेच्या सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे। सुनेत्रा पवारांसाठी राजकारण काही नवीन नाहीये। सक्रिय राजकारणात येऊन त्यांना उणेपुरे 1.5 वर्ष झालेत। 2024 मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली, पण पक्षासह राजकारणाची सगळी सूत्र ही अजितदादांच्या हाती होती। पण आता पक्षाच्या दृष्टीने सुनेत्रा पवारांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। टेंटेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन CLPचे सुनेत्रा ताईंचे जे आहे नाव आपण CLP लीडर म्हणून फायनल करायचे आहे।
आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे, कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदावर बसायचं आहे, चालवायचं आहे, सरकार चालवायचं आहे, त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, पक्ष जे आहे पक्षाचा नेता म्हणून आपल्याला निवड, ते अगोदर सगळ्यात त्याला प्रायोरिटी देण्यात येत आहे. मुख्यमंत्री पदानंतर राज्याचं उपमुख्यमंत्री पद हे अतिशय महत्त्वाचं पद आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवारांना राज्याचं उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार की पक्षातील ज्येष्ठ नेत्याला उपमुख्यमंत्री पद दिलं जाणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.